2 ते 2.5 लाख रुपये असे भरूनच तुम्ही परमनंट होऊ शकत होता. बरं. असा तो प्रकार घडला. इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी म्हणा किंवा जे काय आम्हाला कमिटमेंट करण्यात आलं होतं, मी पर्सनली ते चॅलेंजिंग घेतलं. आमच्या समोर नवीन लोक होते, त्यांना परमनंट केलं जात होतं आणि आम्हाला टेम्पररी पिरियड दिले जात होते. कुठलं साल आहे? आम्ही 99ला पास आउट झालो. अप्रेंटिसशिप आमची पूर्ण झाली आणि त्यानंतर आम्हाला लगेच टेम्पररी पिरियड देण्यात आला. हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं, पण सेकंड पिरियड ज्यावेळेस आला तर त्यावेळेस मी व्हिजिलंट झालो. माझे मित्र कपिल ठोकळ आम्ही बरोबर होतो आणि म्हटलं की आता आपल्याला एकच ऑप्शन आहे की पैसे भरून परमनंट होणं किंवा तुम्ही तुमचा दुसरा मार्ग निवडला. 2.5 लाख इकडे देण्यापेक्षा त्यावेळेस प्रोसेसिंग फी साधारण 2 लाख रुपये लागायचे. म्हणजे तेवढे पैसे आपण जर इकडे जर खर्च केले तर आपण ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन आपण व्यवस्थित पैशाची कमाई करू शकतो. फायनान्शियल जर अंडरस्टँडिंग जर घेतलं तर 5 वर्षामध्ये जर आपण ऑस्ट्रेलियामध्ये राहिलो तर आयुष्यभर जो टाटा मोटर्समध्ये पैसे आपण कमवणार आहोत तेवढे कमवून आपण रिटर्न येऊ इंडियामध्ये 5 ते 6 वर्षामध्ये. त्यामुळं आपल्याला एक बोनस लाईफ जगता येईल. अशा कॉन्सेप्टवरती आम्ही ते निर्णय घेतला आणि आम्ही ते इमिग्रेशन प्रोसेस केली.